सोलापुरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली। मोहोळ तालुक्यात चिंचोली काठीत आशा राणी पवन भोसले या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली। आत्महत्या प्रकरणी महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय। पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानेच आत्महत्या करण्यात आली। मृत महिलेच्या वडिलांचा हा आरोप आहे। आशा राणी भोसले हिला अवघ्या 3 वर्षाची चिमुकली मुलगी असून त्या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या। 2019 साली आशा राणीचा पवन भोसले यांच्याशी विवाह झाला होता। मागील 3 वर्षांपासून आशा राणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी माहेरहून पैसे आण म्हणून मारहाण करत होता। तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे सुद्धा मानसिक छळ करत होते। 2024 मध्ये सुद्धा पती पवन यांनी आशा राणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत जोडले। अनिकेत, आपण पाहतोय की आशा राणी भोसले खरं तर आत्महत्या केलेली आणि पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासारखीच पुनरावृत्ती सोलापूरमध्ये सुद्धा झाली। या घटनेबाबतची काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच, कारण आपण जर बघितलं गेलं तर जे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण होतं त्याची पुनरावृत्ती म्हणावं लागेल। सोलापुरातील जे मोहोळ तालुका आहे त्या ठिकाणातील चिंचोळी काठी येथील जे आशा राणी आहे त्यांनी आत्महत्या केल्याचं चित्र दिसून येते। खरं तर चारचाकी आणि पैशाच्या हव्यासासाठीच ही जी आत्महत्या आहे असं त्यांच्या परिवाराने सांगितलं गेलेलं आहे। आणि या प्रकरणात आता मृत महिला जी आहे तिच्या पतीसह आणि सासू सासऱ्यांच्या विरोधात मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते गुन्हा नोंद करण्यात आलाय। खरं तर वारंवार सासरच्या मंडळींनी जे आहे ते पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्याचं जे आहे ते या फिर्यादीमध्ये म्हटलं गेलेलं आहे। आणि 2019 साली आशा राणींचं लग्न जे आहे ते पवन भोसले यांच्याशी झालं होतं। मात्र वारंवार पैशाची मागणी जी आहे आणि चारचाकी वाहनाची मागणी जी आहे ते सासरकडून होत होती। खरं तर सासू अलका भोसले असेल आणि सासरा बलभीम भोसले असेल यांनी देखील स्वयंपाक नीट करता येत नाही, त्यामुळे तिला मानसिक छळ जो आहे तो वारंवार देण्यात येत होता। त्यामुळे एकंदरीत ही जी वैष्णवी हगवणे प्रकरण आहे पुण्यामधलं त्याचीच पुनरावृत्ती सोलापुरातील मोहोळ तालुक्यामध्ये घडल्याचं चित्र दिसून येते। त्यामुळे एकंदरीत मृत आशा राणीचे पती पवन भोसले असतील, सासू अलका भोसले असतील आणि सासरा बलभीम भोसले असतील या तिघांच्या विरोधात जे आहे ते आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर वारंवार तिला जो आहे तो सासऱ्यांकडून त्रास होत होता आणि यासाठी महिला तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून त्यांचं समुपदेशन देखील करण्यात आलं होतं। मात्र आशा राणी ज्या आहेत त्यांनी आत्महत्या केल्याचं चित्र दिसतंय। कारण अगदीच अनिकेत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।